अशी अमूर्त प्रेरणा निसंग होना संग हा आरंभ हा आरंभ 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 सर गोरेगावच्या टेनंटशी मी मीटिंग घेतली, त्याविषयी जरा चर्चा करायची होती. हे बघ, त्या विषयावर आता काही बोलायचं नाही मला. ऑफिसच्या कुठल्याही विषयावर मला आता काही बोलायचं नाही. डोंट डिस्टर्ब मी. पण सिमरन, एक सांगतो, जसं सिनेमात काम करणं तुझं स्वप्न आहे ना, तसंच हे नाटक रंगभूमीवर आणणं माझं स्वप्न आहे. आपण खरंच एकमेकांना खूप समजून घेतलं पाहिजे, नाही? तुम्ही मला समजून घेतलात नाही तरी चालेल, पण मला तुम्हा सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागेल. कितीही झालं तरी आई आहेस तू आमची, म्हणून. नाही, मी तुमची आई नाही. मी तुमची आई होऊ शकत नाही. मी त्यांची जागा घेऊ शकत नाही. मी फक्त भडकमकरांची बायको आहे. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागेल. अगदी बरोबर, तू म्हणतेस ते पटतंय मला. त्यामुळेच ह्यापुढे कोणतेही निर्णय घ्यायचे झाले, काही बोलायचं झालं, तर मी सगळ्यात आधी तुझ्याशी बोलू, तुझ्याशी चर्चा करेन. चर्चा नाही केली तरी चालेल. फक्त जो निर्णय घेतलाय आणि घेणार आहे तो फक्त सांगायला विसरू नका. हे असं कसं? कितीही झालं तरी तू आमची आई आहेस. मग तुला सगळं सांगितलंच पाहिजे. आम्ही तुझ्याशी चर्चा केलीच पाहिजे. सिमरन, मार देई ना आई म्हटलंस तर. अगं असं कसं? तू आमच्या बाबांशी लग्न केलंयस, मग तुला आई म्हटलंच पाहिजे. सिमरन, बापरे, आता आईने दम दिलाय म्हणजे गप्प बसलंच पाहिजे. काय चाललंय तुझं? तू पण काय ग अशी काय बघतेस? काय नाही. अगं काय झालं रडायला? खरंच काही नाही झालं. समजू शकते मी. थँक्स. माझ्या मनातला फिलिंग्स ओळखल्यास. चल मी निघते. मला ना एक महत्वाचं काम आठवलं. हॅलो, महत्वाचं काम की शेखरला भेटायला जायचंय? अरे वा, एकदम हुशार आहेस तू. मग काय असणारच, आई कुणाची आहे. काय नाही, आता त्याला फोन करून बघते. कदाचित रिहर्सल सुद्धा कॅन्सल झालीये. फोन केल्यावरती कळेलच भेटायचे की नाही ते. काय ग, काय करतो तू? काय नाही, सध्या स्ट्रगल करतोय तो. म्हणजे त्याला दिग्दर्शक म्हणून खूप मोठं व्हायचंय. जास्त नाही, फक्त 2 वर्ष स्ट्रगल करायचं म्हणतोय तो. जर काही झालंच नाही तर मग तो पुन्हा साताराला जाणार आहे त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला. सातारा म्हणजे त्याचे आई वडील? हो, त्याचे आई वडील साताऱ्यालाच असतात. मूळचा तो तिकडचाच आहे. काम शोधण्यासाठी म्हणून तो मुंबईत आला. मग स्ट्रगल करता करता त्याला एक मित्र भेटला. तो मित्र भूषणचा आणि त्याचा कॉमन फ्रेंड निघाला. आणि भूषण दादामुळे माझी आणि शेखरची ओळख झाली. आणि मग हळूहळू तो माझ्या घरी येऊ लागला. मग दोघांच्या ओळखी वाढल्या आणि मग ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. अगं पण पुढचं काय? पुढे काय? अगं म्हणजे पुढची स्टेप, लग्न कधी करणार तुम्ही? अगं अशी काय, आता तर कुठे आम्ही सुरुवात केलीये, पण थोडस एन्जॉय तरी करू दे ना. बरं बाई, एन्जॉय कर, पण लग्नाचाही विचार कर. म्हणजे लग्न करणार आहे, पण लग्नाबद्दलचे शेखरचे विचार जरासे वेगळे आहेत. म्हणजे त्याला असं वाटतंय की लग्नाआधी आपण काही दिवस एकत्र राहूया. म्हणजे एकमेकांबद्दल आपल्याला कळेल, एकमेकांचे आचार विचार पटतायत की नाही हे कळेल. हे चल, असं काही करायचं नाहीये. अगं त्यात काय, इट्स ओके.
असं हल्ली जगात चालतं. पण तू करायचं नाहीयेस. करणार आहे मी. काय? हो, कारण माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मला लग्न करायचंय त्याच्याबरोबर आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तो मला हवाय. अगं हो हो हो, डोंट वरी, मी आहे ना. तुला जसं हवं तसं आपण करूया. हो, कुणाचं आहे ग? ठीक आहे. हा, असंख्य दीप तोवरी प्रकाशतील अंतरी असंख्य दीप तोवरी प्रकाशतील अंतरी प्रसन्न हात जोडून घडो पवित्र प्रार्थना न भंग हो अभंग बरं, चल मी ठेवते फोन. हा, बाय. ए चल, निघते मी. मला रिहर्सलला बोलवले त्याने. हॅलो, रिहर्सलच ना नक्की? हो ग माझी आई. हो. बरं, तू कशी जाणार आहेस? ती म्हणजे टॅक्सीने. बरं ठीक आहे, मी काय म्हणते, तू रिहर्सलला जाण्यापूर्वी माझ्यासोबत देवळात येतेस का? हो, चालेल. ठीक आहे, मी पूजेची तयारी करते, तूही चेंज करून घे. हा, ओके, लवकर. हो हो. हॅलो, चला आलं एकदाच देऊ. खरंच. अगं हे काय, आज देवळात गर्दीच नाहीये, असं कसं? हो, आता मिसेस श्रीकांत भडकमकर येत आहेत म्हटल्याबरोबर ऑल ट्रॅफिक क्लिअर. सगळ्या बायका जिथल्या तिथे थांबलेल्या असतील. तू पूजा करून घे, तोपर्यंत येतीलच त्या. शांत. आपण कुठे आलो? देवळात. ओके. हे बघ, देवळात आले आणि शेखरचा फोन आला. तू पूजा कर, मी बोलून घेते त्याच्याबरोबर. बाबा, मी तुला सांगितलं ना मी देवळात आलीये करून. हो, मी पोहोचते. हे फोन आता. चला निघायचं. कुठे निघायचं? पूजा कोण करणार? मी पूजा करणार. अगं मी कशी करू? आजची पूजा फक्त लग्न झालेल्या बायकांनीच करायची असते ना. अगं तुला कोणी सांगितलं की आजची ही पूजा फक्त लग्न झालेल्या बायकांनीच करायची म्हणून? अगं ज्या मुलींचं लग्न ठरलंय ना, त्या सुद्धा ही पूजा करू शकतात. चल, काहीतरीच काय. काय काय, चला पूजा करा. ओके. आरामात. पण कशी करायची पूजा? अगं टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी सांगते. कर, बस. बसा खाली. आधी हळदी कुंकू. धन्य होत चालल्या मुक्या बोल भावना शापमुक्त जाहल्या जुन्या सखोल वेदना धन्य होत चालल्या मुक्या बोल भावना शापमुक्त जाहल्या आयुष्यभर सुखी राहा आणि आनंदी राहा. एक सांगू तुला, मी याआधी बऱ्याचदा देवळात आली, पूजा सुद्धा केली, पण आजची पूजा मला फार वेगळी वाटली.
काहीतरी वेगळं झाल्याचा फील झाला. एक सांगू, अगं ही पूजा अखंड सौभाग्यवती होऊन आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून करायची असते. आणि तू हे तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी मनापासून काहीतरी मागितलं असशीलच ना, म्हणूनच तुला बरं वाटलं. असेलही कदाचित, कारण याआधी मी देवाकडे शेखरसाठी खूप मागितलं, पण शेखर म्हणून, माझा नवरा म्हणून कधीच असं काही मागितलं नाही. तुला समाधान वाटतंय ना? हो बाय. हो, समाधान तर वाटलं, पण खूप आनंद झाला. कसं आहे ना सिमरन, आपण जर कुठलीही गोष्ट मनापासून आणि श्रद्धेने केली ना, तर त्याने फक्त आणि फक्त आनंदच मिळतो. पण एक सांगू तुला, तू मला आशीर्वाद दिलास ना, तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. खरं तर अगदी ती आईच वाटलीस तू मला त्यावेळी. सिमरन, असं नको ग बोलूस. तुझ्या आईची उपमा मला देऊ नको. तुझ्या आईशी माझं नाव जोडून तुला कमी लेखू नकोस ग. तुझी आई फार महान होती. तिची जागा मी नाही घेऊ शकत. नाही, असं नाही बोलायचं. तू आईचं स्थान नाही घेऊ शकलीस तरी माझ्या मनात तुझ्याबद्दलचे स्थान किंवा जी भावना निर्माण झाली आहे ना, ती नाही तू बदलू शकत. खरं सांगू, मगाशी तुझ्या पाया पडताना ना, मला आईची खूप आठवण आली. पण खरं सांगते, तेव्हा तूच मला खरी माझी आई वाटली. तुझं वाटत होते, पण खरी नाहीये मी. हे बघ, हा फरक तर राहणारच ना. आणि वाटलं हे महत्वाचं नाहीये का? आणि नकळतपणे एखादी गोष्ट आपली वाटू लागली की ती खरी असल्याचा भास हा होतोच. त्यामुळे तू खरी आई नसली तरी आम्हाला खरं खरं प्रेम देऊन, माया देऊन आमची खरीच आई वाटली. त्यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल जी प्रतिमा तयार झालीये, जी भावना निर्माण झालीये ना, ती तशीच राहणार. माझ्या प्रत्येक मुलांच्या मनात जर हीच भावना निर्माण झाली तर माझं आयुष्य सार्थकी लागेल. पण एक सांगते तुला, ह्या देवळात, ह्या देवापुढे मी तुला एक वचन देते. आम्ही सगळे तुला आई म्हणून स्वीकारू. एक मिनिट. काय? शेखरचा फोन आहे ना? हो. जा, नाही तो ओरडेल तो तुला. ओरडला तर ओरडू दे. मी त्याला सांगेन की मी माझ्या आईचा आशीर्वाद घेत होते म्हणून. चल, सांभाळून जा हा. आणि लवकर ये घरी. हो. सांभाळून जा. सिमरन, अरे दादा, तू इथे कुठे? मी जिथे असायला हवं ना तिथेच आहे. अच्छा, म्हणजे हल्ली तू आता इथेच असतो. जास्त बोलू नकोस. काय झालं? रागवतोयस कशाला असं? आता कुठून आलेस तू? आता मी घरातून आले. देवळात कोणाबरोबर गेली होती? काय? देवळात कोणाबरोबर गेली होती? दिव्या श्रीकांत भडकमकर तिच्या बरोबर गेली होती. कोणाबरोबर? मला वाटतं तू बहिरा नाहीयेस आणि मी सुद्धा बोबडी नाहीये. त्यामुळे मी कोणाचं नाव घेतलंय हे तुला चांगलंच माहितीये दादा. म्हणजे तू तिला स्वीकारलं?
आपली आई म्हणून? हो, मी तिला स्वीकारले. आणि का नको स्वीकारू? का नको तिला माझी आई मानू? सांग ना. मी या सगळ्याचा पूर्ण विचार केलाय दादा. अगं जी बाई आपल्या घरी येते, आपल्या आईच्या जागी येते, ती घरात आली नाहीये, तिला घरात आणलं गेलंय दादा. कोणी आणलं? आपल्या बाबांनी. हा, मग 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 काय? सांग ना, मग काय? ह्या सगळ्यात तिचा काय दोष आहे? कशाला आपण तिला दोषी ठरवतोय? हे बघ, मी तिला दोषी ठरवत नाहीये. मग काय? बाबांना दोष देणार, त्यांना जाब विचारणार आम्ही? अरे फार फार तर आम्ही आमचं मत व्यक्त करू शकतो त्यांच्यासमोर, त्यांना जाब नाही विचारू शकत कधी. तुझं ठीक आहे रे, तू मुलगा आहे, हवं तेव्हा जाऊ शकतोस घरातून बाहेर. पण आमचं काय? आम्ही काय करणार दादा? अगं मी कुठे म्हणतोय तुम्ही माझ्यासारखं घर सोडा म्हणून, पण तुम्ही तिच्याशी न बोलता, तिला न स्वीकारता त्या घरात राहिला असतात तर? असं तुला वाटतंय दादा? घरात राहून बघ, मग कळेल तुला काय आहे ते. ते कळायला नको होतं म्हणून तर घर सोडलं. पण दादा, त्याने काय साध्य होणार आहे? आणि पुढेही काही साध्य होणार नाहीये याच्यातून. ती या घरात राहणार आहे, ती कायमची. आणि दादा मला सांग, तिची काय बिचारीची चूक आहे रे? तिला या घरात कोणी आणलं? बाबांनी ना. मग बाबांची चूक आहे ना, मग आपण तिला का दोष देतोय? सांग ना दादा. पण तिच्याशी न बोलता आणि बाबांशी न बोलता निषेध तरी व्यक्त करू शकला असतात ना. किती दिवस? सांग ना दादा, असं किती दिवस चालणार आहे? असा निषेध व्यक्त करून काय होणार आहे दादा? अरे बाबांनी तिला आपल्या घरात आणलंय, ती स्वतःहून नाही आलीये. आणि आता समाजाने तिचा स्वीकार केलाय ना, मग आज ती मानाने फिरू शकते समाजात. हे महत्वाचं नाहीये दादा? आणि मला सांग दादा, असं जगावेगळं काय केलंय बाबांनी? जगात अशी कितीतरी दुसरी लग्न झालेली आहेत ना. मग हे बघ, मी तुझ्या मतांशी अजिबात सहमत नाही. तू माझ्याशी सहमत हो असं मी नाहीच म्हणत आहे दादा. मी तुला माझं मत नाहीच सांगत आहे. ही सत्य परिस्थिती आहे दादा. जेव्हा तुला ही सत्य परिस्थिती कळेल ना, तेव्हा तू ऍक्सेप्ट करशील की मी तिला माझी आई म्हणून का स्वीकारलं. दादा, दादा मनातला राग आता सोड प्लीज. अरे रबर जर ताणला ना तर तुटण्याची शक्यता अधिक असते. अरे प्लीज तो राग सोड दादा. खर तर लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण मी तरी काय करू? अरे दादा, तू हवायस आम्हाला, खरंच हवायस. तू ये ना परत, मग ना आपण सगळे आनंदात राहू, मजेत राहू. दादा तू, दादा मी इथे दुसऱ्या कामासाठी आलो. मला तुमच्याशी ह्या विषयावरती बोलायचं नाही. तुला बोलावं लागेल, बोलावं लागेल तुला भूषण. कारण दिव्या माझी बहीण आहे. भूषण बोलतोय. हा बोल. मला तुला भेटायचंय. कुठे? आपल्याकडे काम करणारे प्रकाश दुरी हल्ली दिसत नाहीत. हा, त्याने राजीनामा दिला नाही, घेतला. हकलवून लावलंय त्यांना.